आरक्षणाचा प्रश्न लोकसभेतच सुटू शकतो आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांना पाठिंबा देऊ असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। आरक्षणाच्या बाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा असं मतही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेलं आहे। दरम्यान मराठा क्रांती ठोक मोर्चाने मातोश्री समोर जवाब दो आंदोलन केलं। मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय। मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांची आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं जात आहे। त्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकार सोडवू शकत नाही, त्यामुळे सगळ्याच समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हा प्रश्न मांडावा लागेल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये। जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं। मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो। मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत द्यायला तयार आहे। सर्वांनी मग त्याच्यात मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, सर्वांनी मोदींकडे जावं। कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीच ते सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे। तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे। मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर मराठा क्रांती ठोक मोर्चाने जवाब दो आंदोलन केलं। सोमवारी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटी करता आले होते। उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी होती, पण त्यांना भेटीसाठी वेळ मिळाला नाही। त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। दरम्यान उद्धव ठाकरेंनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली। त्यानंतर उद्धव ठाकरे आरक्षणावर काय म्हणाले ते पाहूया। ज्या वेळेला सरकारने असे काही प्रस्ताव विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे। आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारणाने बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा। शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे। आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला, त्यांना सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत, मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल, हे स्वप्न साकार होऊ देऊ नये। सगळ्याच राजकीय पक्षांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी ही मागणी असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाने स्पष्ट केलं। सगळ्या मराठा समाजाचे आमचेच बांधव होते, त्यांना पण काल त्यांनी भेट नाकारलेली आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे, उद्धव साहेबच नाही पवार साहेबांच्या पण आम्ही घरी जाणार आहोत। पवार साहेबांना पण आजच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो का तुम्ही फक्त या ठिकाणी मराठा समाजाचा आणि मोर्चाचा राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी उपयोग करून घेऊ नका। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण याच्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय ती स्पष्ट करा। नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज मतदानावर बहिष्कार करेल। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले। त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी आरक्षणाची मर्यादा वाढवून गरजू समाजाला लाभ मिळवून देण्याकरता प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।